की ज्यांचं काम कोल्हापूर, सांगली, कर्नाटकमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे. तर त्यांना मी इन्व्हाइट करतोय. विजय काटकर साहेब, प्लीज वेलकम. विजय काटकर साहेब, अगदी 2 मिनिटांमध्ये फक्त मनोगत व्यक्त करायचं. टाईमचं बंधन आहे. गुड मॉर्निंग. आवाज येत नाही, सॉरी, माझी चूक झाली असते. तुम्ही आता निश्चित आता असं म्हटलं असणार आहे की विजय काटकर बहुतेक आता झोपून उठून आले नाही. निश्चित वाटलं असणार आहे. रिअलिटी आहे मित्रो, आजपर्यंत हा विजय काटकर झोपेत होता. गेली 19 वर्ष त्या मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम करत होतो. पण हे काम करत असताना माझ्या बॅगेत जर बघितलं तर बऱ्याच कंपन्यांची पॉम्पलेट असते मित्रो, म्हणजे झोपेत होतो ना. तर ह्यामुळे मी सक्सेस होऊ शकलो नाही मित्रो. बघा, रावणाला काय झालं, 14 वर्ष वनवास करावा लागला. पण ह्या डायस बनवण्यासाठी मित्रो मला प्रामुख्याने सांगावंसं वाटतंय, मला 19 वर्ष वनवास करायला लागला. आणि ह्यासाठी मी PRB ह्या कंपनीच्या सिस्टीमचा धन्यवाद देतो. धन्यवाद देतो मी एमडी सरांना, धन्यवाद देतो मी रणवीर साहेबांना. ह्यांच्यामुळे मी ह्या स्टेजवर इथं येऊन पोहोचायचं काम केलं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या मेगा सेमिनारसाठी आपण अगदी योग्य वेळेमध्ये योग्य ठिकाणी आल्याबद्दल आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. पूर्वीचा इतिहास जर बघायचं म्हटलं तर हा विजय काटकर LICचं काम करत असताना साध्या LIC मध्ये काम करत होते. आणि LIC मध्ये काम करत असताना महिन्याला 15 ते 20 हजारचे इन्कम होत होता. पण तो भागायचा नाही आहे. साधी 2 व्हीलर गाडी 1994 ला घेतलेली, तेव्हापासून माझ्याकडे एकच गाडी होती. आणि ह्या गाडीमध्ये तेल टाकायला मित्र पैसे नसायचे. जागोजागी बघितलं की प्रत्येक ठिकाणी घसार दिसली की आउट ऑफ मारणार हा विजय काटकर, कारण आउट ऑफ मारण्याचा पर्याय नसायचा मित्रो. पण आज जर ह्या PRB सिस्टीमच्या माध्यमातून गेली 8 महिने साहेब मित्रो फक्त काम करतोय. पण आज जर बघितलं माझी 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्ही टकाटक फुल आहेत. पेट्रोल फुल आहे मित्रो, कधी बघू शकता तुम्ही. त्याचं सर्व श्रेय मी ह्या PRB सिस्टीमला देतोय. काय केलं मित्र मी स्वतः साहेब मित्र मी स्वतः मला बदललं. स्वतः बदललं तर जग बदलू शकतं हे ठरवलं. अंतर्मन आणि बाह्यमन असे 2 मन असतात मित्र. आणि ह्या अंतर्मनाला मी जागा करायचा पहिला प्रयत्न केला. ह्याच्यापूर्वी 19 वर्ष काम करत असताना मी काय केलं, फक्त बाह्य मनानं कोणी आले की पॅम्पलेट घ्यायचं, जॉईनिंगला पैसे द्यायचे, जॉईन व्हायचं, निघायचं पडतं. असं करत होतो. मला प्रामुख्याने सांगावंसं वाटतंय, ह्या हॉलच्या पलीकडच्या बाजूला एक छोटासा गाडा आहे. मला नित्यक्रम कसा होता बघा. सकाळी लवकर उठायचं, देवपूजावरी करून बाहेर पडायचं. पडल्यानंतर काय करणार, ऍक्च्युली ह्या कोल्हापूर नगरीमध्ये यायचं गाडीवरून आउट ऑफ मारत. आणि दुपारची जेवणाचा जर विचार करायला म्हणलं तर ह्या पलीकडे गाडा आहे. शिरा 3 रुपये, उपीट 4 रुपये आणि चहा अर्धा कप 1 रुपया. हा माझा दुपारचा जेवणाचा नसतो. पण हा विजय काटकरचा आजची जर परिस्थिती बघायला म्हणली, आज कुठल्या सांग्याच्या हॉटेलमध्ये मी जाऊ शकतो मित्रो. आणि ह्याचं सर्व श्रेय मी या PRB कंपनीला देतोय. बघा मित्रो, ठरवलं तर निश्चित होऊ शकतं, फक्त ठरवावं लागतं आपल्याला. ठरवा मित्रो, निश्चित होऊ शकाल. मी एमडी साहेबांना आणि रणवीर साहेबांना त्या ठिकाणी ग्वाही देतो की निश्चित पुढचा जो का मेगा सेमिनार कोल्हापूर नगरीमध्ये होईल त्यावेळी ह्या कोल्हापूर नगरीमधला कुठलाच हॉल आपल्याला अपुरा पडेल, पुरणारच नाही मित्रो. त्यासाठी मी एमडी साहेबांना ग्वाही देतो की आमच्या इन्कम मधून ह्या कोल्हापूर नगरीमध्ये PRBचा हॉल असेल. मी आपल्याला ह्या ठिकाणी निश्चित मित्रो एक प्रामुख्याने एक आश्वासन देतो की ह्या सिस्टीमच्या सोबत मित्र आपलं स्वतःचं काही डोकं चालू नका. आज पण आम्ही स्वतःचं डोकं चालून रिव्हर्स आलो मित्रो. पण आज कंपनीच्या सिस्टीमच्या द्वारे पुढे चाललोय. 8 महिन्यामध्ये मित्रो मी सक्सेस झालोय. आज महिन्याचं अर्निंग जर बघायचं म्हणलं तर 1 लाख प्लस इन्कम आहे मित्रो. काय ताकद आहे का विजय काटकरांची 1 लाख रुपये कमवायची? अहो, साधी शिपाईची नोकरी किंवा क्लासची नोकरी मिळणार नाही विजय काटकरांना. कारण शिक्षण झालंय फक्त SY BCom. कोण देईल नोकरी आपल्याला? गरीब परिस्थिती आलेलो, 5 जण भाऊ, वडील एकटे राबणार, काय करणार कुटुंब? शक्य आहे का? पण या सिस्टमनं मला बरंच काय दिलं. मी जे मागं ते मिळते मित्रो. आज मुलं मिसेस जे काय मागतात ते 100% संध्याकाळी मिळते मित्रो. हे सर्वशी काय आहे, त्या PRBची किंमत आहे. त्या फक्त सोबत जर एवढं मिळत असेल तर काय केलं, काय होऊ शकते बघा मित्रो. तुम्ही ज्या ह्या ठिकाणी या जाहिरातीमध्ये आला त्या ठिकाणी तुम्ही एक स्वप्न बाळगून या मित्रो. फक्त सिद्धांतच्या पाऊल टाकत जावा, तुम्ही निश्चित सक्सेस होणार आहे. आणि येत्या वर्षामध्ये माझं चॅलेंज आहे मित्रो, तुम्ही ह्या ठिकाणी उपस्थित राहून राहिलात की प्रत्येक जण अगदी मर्सिडीज बेंझ मधून हॉलच्या दारात असणार आहे. 101% त्यात तीळ मात्र शंका राहणार नाही. माझा हा कायमचा पेटेंट शब्द आहे मित्रो, तीळ मात्र शंका राहणार नाही. कारण सांगतो, फक्त या सिस्टीमला जोडल्यामुळे होऊ शकतंय आणि होणार नाही. मी आपल्या या ठिकाणी जास्त वेळ न घेता त्या ठिकाणी आपली रजा घेतो. जय हिंद, जय PRB.